रांगणा नाव ऐकलं की समोर येतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा धगधगता इतिहास. स्वराज्य स्थापनेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आणि त्यासाठी त्यांनी दिलेला लढा आजही तरुण पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि रोमांचित करणारा आहे. त्यातीलच एक म्हणजे आग्र्याहून सुटकेचा क्षण. आपल्या स्वराज्याचे मालक आग्र्याला कैदेत असताना स्वराज्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. अशा वेळी स्वतः राजमाता जिजाऊंनी खास मोहीम काढून 1666 मध्ये रांगणा किल्ला जिंकला तो क्षण. याच किल्ल्यावर 1667 मध्ये बहलोल खान आणि व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. त्यावेळी स्वतः शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला तो क्षण. 10 नोव्हेंबर 1959 ला प्रतापगडच्या पायथ्याशी महाराजांनी आदिलशाही सरदार अफजल खानचा वध केला आणि त्यानंतर अवघ्या 18 दिवसांतच म्हणजेच 28 नोव्हेंबर 1659 पर्यंत पन्हाळा, विशाळगड, रांगणा आणि आजूबाजूचा 150 स्क्वेअर किलोमीटरचा परिसर जिंकून महाराजांनी एक विक्रमच केला. खरं तर छत्रपती शिवरायांचं रांगणा किल्ल्यावर विशेष प्रेम होतं. सह्याद्रीच्या मुख्य रांगेत खडा होऊन कणकवलीपासून ते वेंगुर्ल्यापर्यंत सगळीकडे नजर ठेवण्यासाठी असलेलं मोक्याचं ठिकाण, तिन्ही बाजूंनी उंचच उंच असणारी नैसर्गिक तटबंदी, किल्ल्याभोवती असणाऱ्या दऱ्या, झरे आणि घनदाट झाडांचं साम्राज्य. किल्ल्याच्या या भौगोलिक परिस्थितीचं महत्त्व महाराजांना चांगलंच ठाऊक होतं. म्हणूनच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी तब्बल 6000 खर्च केल्याचा उल्लेख पुरातत्व विभागाच्या नोंदीतही पाहायला मिळतो. थोडक्यात या किल्ल्याचं स्वराज्याच्या दृष्टीने असणारं महत्त्व आपल्याला समजलंच असेल. पण आता मात्र उलट चित्र पाहायला मिळतंय. आजच्या तरुणाईला आणि तिथल्या स्थानिक प्रशासनाला या किल्ल्याचं महत्त्वच राहिलेलं दिसत नाही. एकेकाळी छत्रपती शिवरायांपासून महाराणी ताराराणी ते छत्रपती शाहू महाराजांपर्यंत अशा छत्रपती घराण्याच्या राजवटीत सुवर्णकाळ भोगलेल्या किल्ल्यांची अवस्था आता बघितली तर डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या ठिकाणी आपल्या पराक्रमी पूर्वजांनी प्राणपणाला लावून आपले स्वातंत्र्य आणि अभिमान अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला, जिथे गेल्यावर आपली छाती अभिमानाने भरून यावी, अशा वेळी तिथे गेल्यावर तिथल्या बुरुजांची, तटबंदींची आणि भग्न अवशेषांची अवस्था बघून डोळ्यात अक्षरशः पाणी येतं. या संपूर्ण परिस्थितीचा माझा महाराष्ट्राने घेतलेला एक विशेष आढावा. कोल्हापूर जिल्ह्यात लहान मोठे असे 14 किल्ले आहेत. या किल्ल्यांनी अनेक राजवटी अनुभवल्या, परकीयांची आणि ब्रिटिशांची आक्रमणे झेलली. अशा महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी मानला जाणारा वनदुर्ग रांगणा किल्ला. निसर्ग संपन्न असणाऱ्या या किल्ल्याच्या देखभालीबाबत पुरातत्व खात्याचं आणि स्थानिक प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्षच दिसून येत आहे. तसं म्हणायला गेलं तर रांगणा हा थोडा आडवळणाचाच. भुदरगड तालुक्याच्या टोकाला पाटगाव पासून थोड्याच अंतरावर बसलेला हा किल्ला. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असणाऱ्या गडावर जाण्यासाठी डोंगर चढून जावं लागतं. पण या गडावर पोहोचण्यासाठी फारसं चढावं लागत नाही. पाटगाव, तांब्याची वाडी, भटवाडी पासून चिकेवाडी मार्गे चालत गेल्यावर गडावर सहज पोहोचता येतं. भटवाडीपासूनचा संपूर्ण प्रवास हा घनदाट जंगलातूनच आहे. या प्रवासात वाघ, बिबट्या, अस्वल, भेकर, दुर्मिळ प्रजातीच्या पाली आणि सापांचं दर्शन काही वेळा होत असतं. या परिसरात पालीची दुर्मिळ जातही आढळते. त्या पालीला रांगणा डेल गेको असं नाव देण्यात आलंय. तसेच दुर्मिळ सापांचं अस्तित्व या किल्ल्याच्या परिसरात आजूबाजूला आढळतं. त्या सापाला सह्याद्री वाईन स्नेक असं नाव देण्यात आलंय. नमस्कार, माझं नाव देवेंद्र शहाजी भोसले. मी वन्यजीव छायाचित्रकार आणि वन्यजीव अभ्यासक म्हणून कोल्हापुरात गेली 20 वर्ष काम करतो. की कोल्हापूरला एक नैसर्गिक वैभव हे देवानं भरभरून दिलेलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे श्री किल्ले रांगणा. त्या किल्ल्यावर फक्त शिवछत्रपतीच नाही तर तिन्ही छत्रपतींचं वास्तव्य हे त्या किल्ल्यावर झालेलं आहे. प्रत्येक किल्ल्याच्या बाजूनं हे घनदाट जंगल, अरण्य हे असलंच पाहिजे आणि ते राखलंच पाहिजे, हा दस्तूर खुद्द छत्रपती शिवरायांचा आदेश होता. दुर्दैवानं आता तिथं एक डांबरी रस्ता करण्याचा घाट घातला जातोय. विचारही करवत नाही की ज्या मार्गावरून छत्रपती गेले त्या मार्गावर डांबर ओतण्याचं काम, त्याला विद्रुपी करण्याचं काम होतंय.
एकदा जर का त्या जंगलात हा डांबरी रस्ता झाला तर त्या किल्ल्याची अवस्था पन्हाळा आणि विशाळगड यांसारखी व्हायला वेळ लागणार नाही. की प्रत्येक निसर्गप्रेमीने, प्रत्येक शिवभक्ताने ह्या डांबरी रस्त्याला विरोध केला पाहिजे. त्या भागातून हा रस्ता करण्याचा घाट घातला जातोय तो भाग अतिशय जंगलानं व्यापलेला आहे आणि बरोबर रांगणा किल्ल्याच्या बाजूचे जे आजूबाजूचे जे जंगल आहे त्याचा बरोबर तो मध्ये येतो. जर का हा रस्ता झाला तर तिथलं वन्यजीव पूर्णपणे विस्कळीत होणार. जर तिथं अजून संशोधनात्मक कार्य केलं तर तिथं अजून गुपितं दडलेली असतील, ती जगासमोर यायला हवीत. पण जर का हा रस्ता झाला तर हे काहीच होऊ शकणार नाही. का? त्या गाड्यांच्या खालती रोड किल्स वाढणार, त्यानंतर तिथं पार्टी करण्यासाठी येणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढणार, दारू पिणाऱ्यांचं प्रमाण वाढणार, हॉटेल्स तयार होणार. हॉटेल्स तयार झाली की अजूनही जंगलामध्ये प्लॅस्टिकचं प्रमाण इतकं नाहीये, ते प्लॅस्टिकचं प्रमाण त्या जंगलात वाढणार जे वन्यजीवाला, निसर्गाला हानिकारक आहे. तिथं या रस्ता करण्यामागं गाजर दाखवण्यात आलेला आहे, विकास आणि पर्यटन. पण याचे परिणाम किती वाईट आहेत हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. पन्हाळ्याला आपण वाचवू शकलेलो नाही, विशाळगडला आपण वाचवू शकलेलो नाही, पण आपण रांगण्याला नक्की वाचवू शकतो. भटवाडी ते चिक्केवाडी हे साधारण 10 किलोमीटरचं अंतर असणारा मार्ग हा कच्च्या स्वरूपाचा आणि घनदाट जंगलातून जाणारा आहे. सध्या शासनामार्फत या मार्गाचं डांबरीकरण करण्यात येणार आहे. याचा स्थानिक नागरिकांनी आणि इतिहास अभ्यासकांनी विरोध केलाय. जेथे खरोखरच वाड्या वस्त्यांमध्ये गरज आहे अशा ठिकाणी रस्ते करा, पण या गडावर जाणारा रस्ता हा नैसर्गिक स्वरूपातच ठेवावा अशी त्यांची ठाम भूमिका आहे. नमस्कार, मी राम यादव. रांगणा वाचवा अभियान या अंतर्गत आम्ही जी काही मोहीम सुरू केलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आणि निसर्गासाठी आणि खास करून ऐतिहासिक वारशासाठी, म्हणजे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रांगणा किल्ला आहे त्याला महाराजांनी प्रसिद्ध गडी नाव दिले. त्या किल्ल्याला वाचवण्यासाठी आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर वाचवण्यासाठी आपण हा सगळा हे अभियान जे आहे हे सुरू केलेलं आहे. त्याला स्थानिक शिवाज्ञ परिवार जे आहे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण त्यांनी आणि आम्ही मिळून ही मुवमेंट सुरू केली आणि ही मुवमेंट सुरू करण्यामागं मुख्य उद्देश हाच आहे की जो काय आतापर्यंत रांगण्याच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं जे काम झालेलं आहे रांगण्याचं, तुम्ही जाऊन प्रत्यक्ष बघितलं तर त्या ठिकाणी जे काही डेव्हलपमेंटचं काम झालेलं, जे बजेट आलेलं आहे त्या बजेटची कशी वाट लावण्यात आलेली आहे हे सहज लक्षात येते. आणि तो समृद्ध वारसा एका क्षुल्लक कारणासाठी, म्हणजे अगदी काही मोजक्या घरांसाठी, पण हे अलीकडं काही लोकांनी उठवून बसवलेलं या लोकांना आणि मागणी करायला सुरू केलेली आहे की रस्ता व्हावा, रस्ता व्हावा. तो जो काही 10 किलोमीटरचा पट्टा, किमान आता तो राहिलेला 10 किलोमीटरचा पट्टा आहे, तो रस्ता होऊ नये. त्याच्या आधीचा अलीकडचा पाटगाव ते भटवाडी हा रस्ता ऑलरेडी झालेला आहे आणि तिथलं जंगल डिस्टर्ब झालेलंच आहे. पण दुर्दैवानं ते झालेलं जंगल आपण काही हे करू शकत नाही. पण तिथनं पुढचा 10 किलोमीटरचा पट्टा जंगल जे आहे तो जे आहे तसा रस्ता जुन्या पद्धतीचा, डांबरी न होता किंवा कुठल्याही प्रकारचं त्याच्या डागडुजी न होता तसाच राहावा. चिक्केवाडी गावासाठी हा रस्ता केला जाणार आहे असं प्रशासनाकडून कारण पुढं केलं गेलंय. मात्र थोडकीच घरं असणाऱ्या या गावाचे भटवाडीजवळ सर्व सोयींसह पुनर्वसन करण्याची योजना आहे. यामुळे गावकऱ्यांची होणारी पायपीट थांबावी हे कारण काढून डांबरी रस्ता केला जाणार असं सांगितलं जात आहे. नमस्कार, मी स्वप्नील देसाई, शिवाज्ञा गडकोर संवर्धन आणि रेस्क्यू टीमचा एक सदस्य असा आहे की जो रांगण्या किल्ल्यासाठी होणारा रस्ता आहे भटवाडी टू चिक्केवाडीपर्यंत, त्या रस्त्याला आम्ही विरोध करत आहोत. विरोध का करत आहे? कारण की त्या रस्त्याला झाड तोडणे किंवा रस्ता डांबरीकरण, परत जनावरांची कत्तल हा प्रकार आणि दारूच्या बाटल्या हे प्रकार खूप होणार आहेत. त्या संदर्भात आम्ही विरोध करत आहे.
तर आता कसं या रस्त्याला विरोध एवढाच आहे आमच्यासाठी. गडाची आत्ता अवस्था जी आहे त्याला जर रस्ता झाल्यानंतर ह्याच्यापेक्षाही बेकार अवस्था होणार आहे. आत्ता इतक्या बाटल्या सापडतात म्हटल्यानंतर त्याच्यानंतर अजून किती प्रमाणात बाटल्या सापडतील किंवा अजून काही घडेल काही सांगता येत नाही. गडाचं गडपण जर ठेवायचं असेल तर आम्हाला हा रस्ता नको आहे. पण हा रस्ता झाल्यानंतर या जंगली रस्त्यांचं अस्तित्व संपणार आणि हाच डांबरी रस्ता रांगण्याच्या बाजारीकरणाच्या प्रक्रियेला कारण ठरणार, असं तेथील स्थानिक नागरिक, प्राणीमित्रांचं आणि इतिहास अभ्यासकांचं ठाम मत आहे. नमस्कार, मी संदीप देसाई, अध्यक्ष शिवाज्ञा गडकोट संवर्धन आणि रेस्क्यू टीम भुदरगड. आज रांगणा किल्ल्याला होणाऱ्या नवीन रस्त्याला आमचा सर्व स्थानिकांचा या नवीन रस्त्याला पूर्णपणे विरोध आहे. कारण काही लोकांचा म्हणजे असा समज आहे की गडाला रस्ता गेला तर सुखसुविधा होतील किंवा लोकांची सोय होईल, काहीतरी पुढे पर्यटन विकास होईल. तर मला एवढंच सांगायचं आहे की जर गडाला ह्या रांगणा रस्त्याला जर रस्ता गेला तर याचा पन्हाळा व्हायला वेळ लागणार नाही. आज हा किल्ला पूर्ण महाराष्ट्रात एकमेव असा किल्ला आहे की जो पूर्ण निसर्ग संपन्न आहे आणि याचा बाजच वेगळा, म्हणजे याची धाटणीच वेगळी आहे. अगदी जसा जंगलात जसा सिंह शोभतोय त्याच पद्धतीनं हा जंगलात किल्ला शोभतोय. आणि जर गड जर दुर्गम असला तरच याचं पावित्र्य राहणार आहे. आणि परवाच आम्ही एक मोहीम घेतली, जवळजवळ 60 पोती दारूच्या बाटल्या आम्हाला सापडल्या. असे कितीतरी प्रकार इथून पुढे वाढणार आहेत. आणि मुळात हा रस्ता इथं कशाला पाहिजे हा एक प्रश्न आहे. कारण एकमेव दुर्ग आता तो कोल्हापूर जिल्ह्यातला असा आहे की सगळ्या गडावनी वाटा घेतल्या आहेत आणि इथं वाट गेलेली नाही. फक्त जी वाट आहे ती शिवकालीन आहे आणि ती पण अत्यंत म्हणजे दुर्गम आहे. थोड्या अडीअडचणीचा सामना करत आपल्याला गडावर जावं लागते. गड जर अनुभवायचा झाला तर गडाचा दुर्गमपणा म्हणजे अडीअडचणीचा सामना करत गेल्यानंतर गडाचं महत्त्व कळतं. गडाचं म्हणजे गड म्हणजे काय हे आपल्याला समजतं. जर गडावर रस्ताच डायरेक्ट झाला तर गड सुद्धा कळणार नाही. आणि याबद्दलच आम्ही आमच्या पूर्ण संस्थेच्या वतीनं आणि शिवाय स्थानिक सगळ्या लोकांच्या वतीनं आम्ही या रस्त्याला विरोध करत आहोत. तेथील स्थानिक नागरिक, शिवप्रेमी, दुर्गप्रेमींनी मुख्यमंत्र्यांना आणि या संबंधित सर्व विभागांना पत्रे आणि ईमेल पाठवून रोष व्यक्त केलाय. हाच रोष लक्षात घेऊन खासदार संभाजीराजेंनीही या होणाऱ्या डांबरी रस्त्याला विरोध केलाय. याचं निवेदन राजेंनी वनमंत्र्यांनाही दिलंय. मध्यंतरी किल्ल्याच्या नैसर्गिक ठेवा जपण्यासाठी आणि डागडुजी करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी 5 कोटींचा निधी मंजूर केला होता. पण पुरातत्व खात्यानं या निधीचा वापर शिवकालीन बांधकाम पाडण्यासाठी आणि जिथे कोणती गरजही नसताना नवीन चिऱ्यांच्या दगडात पदपद करण्यासाठी, शिवकालीन बुरुज पाडून त्या जागी चिऱ्यांचे बुरुज बांधण्यासाठी, किल्ल्यावर असणाऱ्या शिवकालीन रांगणाई मंदिराचं आणि इतर ऐतिहासिक मंदिरांचं बुरुज पाडून त्या जागी नवे चिऱ्यांच्या दगडांचं बांधकाम करून तेथील प्रशासनाने नको तिथं खर्च केलाय, असा रोष इतिहासप्रेमी, संशोधक आणि प्राणीमित्रांकडून व्यक्त होतोय. नक्कीच पर्यटनाच्या दृष्टीनं शास्त्रीय आणि सखोल अभ्यास करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही विकासाची पावले उचलावीत. एक खरा शिवप्रेमी हा गडावर जाताना पारंपरिक शिवकालीन पायवाटेनं निसर्ग संपन्न ठेव्याचं वेगळेपण अनुभवत, कधी ठेचकळत, घसरत, स्वतःला सावरत तो गडावर पायी पोचणंच पसंत करेल. रांगणा वाचवा या अभियानाला सगळ्या महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळतोय. अशी बरीचशी लोक आहेत ज्यांनी अजून किल्ले रांगणा पाहिलेलाच नाहीये, पण तरी सुद्धा फक्त शिवप्रेमानं, दुर्गप्रेमानं झपाटल्यासारखी ती लोक त्यांच्या भागातून काम करतायत. आणि असे बरेचसे मेसेज, बरेचसे कॉल आम्हाला येत आहेत आणि तिकडून मेल पडतायत. तर कोल्हापूरकरांना माझं सांगणं एवढंच आहे, भावा आपलं कोल्हापूर कशाला मागं पडता कामा नये. आपल्या कोल्हापूरकरांचा कायम नाद खोळा असतोय. तर सगळ्यात जास्त मेल आपल्या कोल्हापुरातनं गेलं पाहिजे भावा, एवढं लक्षात ठेव. आणि ह्यो रस्ता झाला नाही पाहिजे. या किल्ल्यांचं संवर्धन आणि संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. हाच प्रामाणिक उद्देश ठेवून वनस्पतीशास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, दुर्गाभ्यासक भगवान चिले, ॲडव्होकेट बसवराज होसगौडर, सर्पतज्ञ राहुल शिंदे, इतिहास संशोधक राम यादव, वन्यजीव अभ्यासक देवेंद्र भोसले, मानद वन्यजीव रक्षक स्वप्नील पवार, दुर्ग संवर्धक संदीप देसाई, स्वप्नील देसाई, अवधूत पाटील, अभिजित सूर्यवंशी आणि गुरुनाथ वास्कर
अशा सर्व मंडळींनी एकत्र येऊन रांगणा वाचवा अभियान सुरू केलं आहे. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नाला यश यावं यासाठी माझा महाराष्ट्राचा आढावा घेण्याचा एक छोटासा प्रयत्न.